आपण पाहू शकतोय पीएम मोदींच्या आवाहनानंतर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाईकवरून प्रवास केलाय। ते बाईकनंच विधान भवनात दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत इतर काही मंत्री देखील होते आणि सगळ्यांनीच संपूर्ण बाईकचा ताफा हा विधान भवनात दाखल झाला। त्याच संदर्भातली दृश्य आपण आता पाहिली। पीएम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं होतं, इंधन बचतीसाठी त्यांनी आवाहन केलं देशवासियांना आणि त्याच आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाईकने प्रवास केला। त्या संदर्भातली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। आपण बघतोय की हा बाईकचा ताफा सध्या या ठिकाणी बघायला मिळत आहे। हा ताफा मुंबई पोलिसांच्या बाईकचा आहे आणि हाच ताफा घेऊन मुख्यमंत्री आज विधान भवनामध्ये दाखल झालेले बघायला मिळाले होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन वाचवा अशा संदर्भातला हा संदेश दिल्यानंतर जास्तीत जास्त इंधन खरं तर गाडीसाठी वापरलं जातं, मात्र बाईकमध्ये त्या दृष्टीनं कमी इंधन वापरलं जातं आणि म्हणूनच बाईकचा ताफा जो आहे तो या ठिकाणी घेऊन स्वतः मुख्यमंत्री विधान भवनामध्ये दाखल झालेले बघायला मिळत आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानं बाईक चालवलेली आहे आणि बाईक चालवत मुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी विधान भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार देखील होते आणि स्वतः मुख्यमंत्री बाईक चालवत असल्यामुळे एक अनोखं दृश्य या निमित्तानं विधान भवन परिसरामध्ये सध्या बघायला मिळालेलं आहे। आपण बघतोय की एरवी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अनेक गाड्या बघायला मिळतात, अनेक गाड्यांसोबत मुख्यमंत्री प्रवास करताना बघायला मिळत आहेत, तर मात्र आज काही वेगळं दृश्य आहे कारण आज गाड्यांच्या ताफ्यांच्या ऐवजी बाईकचा ताफा जो आहे तो या निमित्तानं या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि याच बाईकच्या ताफ्यांसह मुख्यमंत्री हे विधान भवनामध्ये स्वतः बाईक चालवत दाखल झालेले आहेत। कॅमेरापर्सन गणेश वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। दृश्यांमधून आपण पाहू शकतोय कशा पद्धतीने मुख्यमंत्री स्वतः हे बाईकवरून प्रवास करतात। त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण ताफा हा बाईकवरूनच विधान भवनात दाखल झालेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचती संदर्भातलं आवाहन केलं, इंधन जपून वापरा असं सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात त्याचे पडसाद उमटलेले आहेत। मुख्यमंत्री स्वतः बाईकवरून विधान भवनात दाखल झालेत। त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून इतर काही मंत्र्यांनी देखील आपल्या ताफ्यातील गाड्या त्यांची संख्या कमी केल्याचं देखील दिसतंय आणि आजची ही मोठी बातमी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस हे बाईकवरून विधान भवनात दाखल झाल्याची ही दृश्य आहेत। त्यांच्यासोबत इतर काही मंत्री आणि नेते मंडळी देखील उपस्थित आहेत। पोलिसांचा ताफा सुद्धा हा बाईकस्वार होऊनच विधान भवनात दाखल झाल्याचं सध्या आपण पाहू शकतो। मुंबईतल्या विधान भवन परिसरातली ही सगळी दृश्य आहेत। आज मुख्यमंत्री फडणवीस स्वतः बाईकवरून विधान भवनात दाखल झालेत। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीचं आवाहन केलं होतं आणि गेल्या काही दिवसांपासून त्याचे पडसाद उमटताना आपण पाहतोय। विरोधकांकडून टीका होत असली तरी काही मंत्र्यांनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे आणि त्यानंतर आजचं हे दृश्य आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बाईकवरून प्रवास करत विधान भवनात दाखल झालेत